वाणी, म्हणावे कसे होत या लागी वाणी, परब्रह्मलिंगी असा जो तुकावा, अंतयाचे तुकी कोण दूजा तुकावा. तुकाराम महाराजांचा अधिकार मंडळी वेगळा सांगण्यासारखा नाही. सगळ्यांना आपल्याला महाराजांचा अधिकार काय होता हे ठाऊक आहे. महाराज देहू गावात होते. समाजानं विलक्षण त्यांची उपेक्षा केली तोपर्यंत ते गावात होते. पण तुम्हाला सांगतो, गाथा बुडवण्याचा प्रसंग झाला. माहुलीच्या रामेश्वर भट्टांनी त्या बुडवल्या. 13 दिवसानंतर इंद्रायणीनं त्या कोरड्या ठणठणीत जशाच्या तशा परत केल्या. मंडळी हा इतिहास आहे. इतके हुशार माणसं निघाले. तुम्हाला सांगतो, तो संत तुकाराम नावाचा नवीन चित्रपट मी पाहिला. त्याच्यात असं दाखवलंय की तुकाराम महाराज 13 दिवस इंद्रायणीच्या काठावर बसले, तेव्हा त्या 13 दिवसात लोकांच्या मुखामध्ये जे अभंग होते ते एकानं एक म्हटला, दुसऱ्यानं एक म्हटला, तिसऱ्यानं एक म्हटला, आणि असं करून ती गाथा पुन्हा लिहिल्या गेली. म्हणजे मूळ प्रसंग जो आहे की बुडालेल्या गाथा कोरड्या मिळाल्या, या गोष्टीवर चमत्कार म्हणून विश्वास नाही, हे इतके विद्वान आहे. पण आपल्याला सांगतो, ज्याचा आपल्याला कार्यकारण भाव कळत नाही त्याला चमत्कार म्हणतात. या महामूर्खांना महाराजांच्या असलेल्या गाथेच्या जिवंतपणाचा कार्यकारण भावच कळला नाही, त्याच्यामुळे इंद्रायणीनं परत केलं याच्यावर त्यांचा विश्वास नाही. पुंडलिक. म्हणून आपल्याला सांगतो हा इतिहास आहे. पांडुरंगानं जनी बरोबर दळलं म्हणजे प्रत्यक्ष दळलेलंच आहे. गाथा खणखणीत कोरड्या मिळाल्या म्हणजे मिळालेल्याच आहेत. याला पुरावा सांगतो की याच असलेल्या जड पंचभौतिक सृष्टीमध्ये सूक्ष्म पंचभौतिक सृष्टी आहे. मंडळी, ज्या सूक्ष्म घटना आपल्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना ज्या दिसत नाहीत, कळत नाहीत, अशा घटना त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये घडतात, हे शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे जनी बरोबर देव कुठं दळले? त्या पंचभौतिक सृष्टीत दळले त्यांनी. नामदेवानी चक्षुर्वै सत्यम, माऊलीच्या समाधी प्रसंगी विठ्ठल रुक्मिणी आले. रुक्मिणीनं ज्ञानोबांना न्हाऊ माखू घातलं, दही भाताचं भोजन दिलं. पांडुरंगानं पितांबराची कास खोचून द्वादशीची पंगत वाढली. नामदेव लिहितात की हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. कुठे पाहिलं? हे त्या सूक्ष्मसृष्टीत. विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की ज्या घटनांचा कार्यकारण भाव आपल्याला कळत नाही त्या त्या शुद्ध पंचभौतिक सृष्टीत घडत असतात. त्याच्यामुळे आम्ही जे कथेत सांगतो देवानं जनीबरोबर दळलं तेच खरं आहे. पांडुरंग भगवान विठ्ठल महाराज विठू महाराजच्या रूपानं गेले तेच खरं आहे. तुकारामांची गाथा त्यांना खणखणीत कोरडी मिळाली हेच खरं आहे. महाराजांचा अधिकार वाढला आणि आजपर्यंत तुकारामानं देऊगावात अरे तुक्या, अरे तुकड्या, अरे कुणब्या, अरे कुणबटा अशा हाका मारत होते. त्या काळातलं सांगतो बरं का. ते आता लोक महाराजा तुकाराम बुवांना महाराज म्हणायला लागले आणि नमस्कार करू लागले. जितके दिवस लोक उपेक्षा करीत होते तितके दिवस महाराजांना गावात राहणं कठीण झालं नाही. पण महाराज म्हणून लोक पाया पडायला लागले. आता महाराजांना गावात राहणं कठीण झालं. खऱ्या संताला, सत्पुरुषाला आपल्या पाया पडलेलं कोणी आवडत नाही, स्तुती केलेली आवडत नाही. अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्या वहति कौमारम सद्भ्यो न रोचते सा असंतोप्यस्यै न रोचन्ते. बरं का, सुभाषितकार म्हणाले की स्तुती नावाची मुलगी अजूनही कुमारीच आहे. गेली लाखो वर्ष तिचं लग्नच झालं नाही म्हणे स्तुतिरूपी कन्येचं. म्हटलं का? तर सद्भ्यो न रोचते सा, तिला संत आवडतात पण संतांना ती आवडत नाही, त्याच्यामुळे संतांकडनं नकार येतो. बरं, असंतांनाही आवडते आमच्यासारख्यांना, पण आमच्यासारखे असंत्य त्या स्तुतीला आवडत नाही, त्याच्यामुळे तिच्याकडनं नकार आहे. म्हणून तिचं आजपर्यंत लग्नच झालेलं नाही. पुंडलिक. महाराजांना ती स्तुतिकन्या वरायला लागली तेव्हा महाराज तिच्यापासून दूर दूर पळायला लागले. देहू गाव सोडलं आणि भंडारा डोंगरावर जाऊन राहिले. झाले 2 महिने त्याला. आणि आषाढ महिना आला आणि आषाढातली अवस आली. हो, ती आषाढातली अवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण तिला दिव्याची अवस म्हणतो. तो सण आहे
कोणाचा सण आहे? लेकरा बाळांचा सण आहे. त्या दिवशी दिव्याची पूजा करायची, आपले दीपाचे प्रतीक म्हणून दिव्यांची पूजा करायची. आणि त्या दिवशी मुलांना न्हाऊ माकू घालायचं, जमलं तर नवीन कपडे घ्यायचे, त्यांच्या आवडीचं गोडधड करून त्यांना जेवायला घालायचं. असा असलेला तो दिव्याच्या हौसेचा सण आपल्या महाराष्ट्रीयन सगळ्या लोकांना ठाऊक आहे. तो दिवस आला. आता यांच्या घरचं दारिद्र्य म्हणजे काय विचारता? 4 दिवस मुलं उपाशी होती. आमच्या भागीरथी नावाची मुलगी आणि महाद्या नावाचा मुलगा. अजून 2 अपत्य पुढे झाली. पण चरित्र जेव्हा घडलं त्यावेळेला ही 2च अपत्य महाराजांना होती. ती दोन्ही मुलं 4 दिवस कडकडा उपाशी आहेत महाराज. निदान त्या लेकरांना प्यायला पाणी तरी आणावं म्हणून घागर घेऊन, घागर म्हणजे धातूची नव्हे मातीची, ती 17 ठिकाणी फुटलेली, तिला भोकं पडलेली, आणि त्यातनं पाणी वाहून जाऊ नये म्हणून जुन्या बायका मातीच्या भांड्याला भोग पडलं म्हणजे पाणी भरायचं भांडं कसं दुरुस्त करीत असत तर धोतराचा किंवा सुती पातळाची चिंधी फाडायची, तिला पीळ द्यायचा, पीळ देऊन एक टोक त्या भोकातून घालायचं, तिकडे गाठ मारायची, पुन्हा बाहेर काढायची, इकडे ती गाठ आतून अडकली, इकडून पुन्हा पीळ भरायचा आणि इकडून घट्ट गाठ मारायची, म्हणजे त्यातनं पाणी झिरपत असे, धार लागत नसे, जास्त वेळ पाणी टिकेल. अशी ती भोकांची चिंध्या घातलेली घागर फुटकी घेऊन पाण्याला निघाल्या. जुन्या कीर्तनांमध्ये वर्णन येत असे, त्याला गद्य म्हणत. कशी होती? मलिन वस्त्रा क्षीणवपुः शुधार्ता तृषार्ता परम अशक्ता सा तुकाराम भार्या जलमादाय इंद्रायणीम जगामो. मी 2-4 वाक्याचंच गद्य म्हटलं. अशी 5 भर गद्य संस्कृत गद्य वर्णनाची पूर्वी कीर्तनकार म्हणत असत. नुसतं ऐकून ठेवा ज्यांनी कवीश्वर बुवांची कीर्तनं ऐकली आहेत. मंडळी, आमच्या गोविंदबुवा होशिंगांचं कीर्तन ऐकणारा तर कोणीच आज शिल्लक नाही आहे. तुमच्या इंदुराचं वैभव आहे ते. काय दिलं या इंदुरात असलेल्या तारक स्वामींनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या गोविंदबुवा होशिंगांनी. आज सगळे नारदीय कीर्तनकार जय जय राम कृष्ण हरी हे जे पद म्हणतात सुरुवातीला, गोवर्धनधर गोपाल नरत, हे पद गोविंदबुवा होशिंगांचं आहे. शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टीने हारी, जिथे दीन हा शब्द शेवटी आलाय ती सगळी पदं गोविंदबुवा होशिंगांची आहेत. ते इंदूरला इथे शांत झाले. तारक स्वामी असं त्यांचं संन्यास घेतल्यानंतरचं नाव होतं. हे इंदुराचं असलेलं वैभव आहे. पुंडली. तेव्हा अशी ती सा तुकाराम भार्या जलमादाय, पाणी आणण्यासाठी इंद्रायणी जगाम, इंद्रायणीवर गेली. आता गावाजवळून वाहणारी नदी म्हणजे सगळ्या गावातल्या असलेल्या स्त्रियांचा, माता भगिनींचा टाऊन हॉल. सगळ्या जणी जमणार. धुणं भांडी, आंघोळी, लेकरांना आंघोळी घालणं, सोहळ्याचं पाणी भरणं, स्वयंपाकाचं पाणी भरणं, वापरीचं पाणी भरणं, त्याच्यासाठी पाण्याला येणं, ते सगळं बायका नदीवर करणार. आणि सगळ्या जणी जमल्या म्हणजे मग नदीवर सगळे गावातले विषय निघायचे. कोणाची सून कशी, कोणाची सासू कशी, कोणाचा जावई किती दारू पितो, कोणाचा जावई किती जुगार खेळतो, हे सगळे विषय जे आहेत ते त्या नदीवर निघायचे ना. अशा सगळ्या बायका त्या आपापसात बोलतायत, त्यांची कामं चालली आहे. तेव्हा सा तुकाराम भार्या आगता दृष्ट्वा हासया मानसा स्त्री. त्या सगळ्या जणी हसायला लागल्या तोंडाला पदर लावून. काय ध्यान होतं हे हो. पाठपोट एक झालेलं, गालफाडं बसलेली, डोळे खोल गेलेले, मुखावरचं तेज केव्हाच लयाला गेलेलं, भुकेची असलेली व्याकुळता नजरेतून ओसंडून वाहते. त्या आवलीबाई साहेबांच्या, तुकारामांच्या, सौभाग्यवतीच्या अंगावरचं वस्त्र इतकं जीर्ण झालं होतं. डोक्यावरून पदर घेतला होता हो, तो पदराचा काठच फक्त डोक्यावरून होता. त्या काठाच्या मागे जे पातळाचं अंग असतं ते केव्हाच विरून गेलेलं होतं. अशी ती दारिद्र्य मूर्ती तुकाराम भार्या पाणी भरायला म्हणून आली. बायका हसायला लागल्या. हे रोजचंच होतं. त्यांनी लक्ष दिलं नाही. मुकाट्यानं पात्रात उतरल्या, घागर विसळली, पाणी भरलं, घागर कमरेवर घेतली आणि एक एक घाटाची पायरी चढायला लागल्या. तो त्या हसणाऱ्या बायकांपैकी एक जरा पोक्त 40-45 बाई ती पुढे आली आणि ती म्हणाली, अहो तुकारामाच्या
पूर्वीची हाक मारण्याची पद्धत. बायकोनं स्वतःच्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, पण इतरांच्या नवऱ्याची नावं घ्यायला त्यांना चालत होती, म्हणजे हाक मारायला पुंडली. म्हणून जुन्या बायका हाक मारताना आपल्या मैत्रिणीला अशी हाक, म्हणजे आमच्या बायकोला जर हाक मारायची झाली तर अहो मोहनबुवांच्या, म्हणजे आमची बायको, अहो तुकारामाच्या, इकडे या. आल्या, त्यांच्याकडं कपाळावर आठी देऊन पाहिलं. अहो म्हणले आज सणाचा दिवस आहे, सणावाराच्या दिवशी सवाष्णीनं न्हावं, माखावं, चांगलं नेसावं, काजळ कुंकू करावं. त्या काळातला शब्दप्रयोग आहे हा, काजळ कुंकू करणे. त्याच्यानंतर तो पावडर कुंकू झाला, आणि आता काय काय झालंय ते मला माहिती नाही. कुंडली. तेव्हा काजळ कुंकू करावं, 4 नग अंगावर घालावे, आणि चांगलं राहावं. सवाष्णीनं सणावाराच्या दिवशी हे असं दळभद्र्यासारखं राहू नये, असं ती समजुतीनं बोलली. बस 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 एवढं ती बोलली. आणि तुम्हाला सांगतो 1200 व्होल्टची जी वायर होती ना, त्या वायरवरचं रबरी आवरणच काढलं तिनं, आणि आतली जिवंत तारच धरली हातात. केवढा शॉक बसेल मला सांगा. असं सवाष्णीच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी सवाष्णबाईनं चांगलं राहावं असं म्हणता घागर ठेवली खाली, फाटकाच पदर, पण तो कमरेला खोचला. एक हात कमरेवर ठेवला आणि एक हात नाचवत बोलायला लागल्या. त्या म्हणाल्या, बाई बोलणं सोपं आहे, सवाष्णीनं न्हावं, माखावं, ल्यावं, नेसावं, पण मी म्हणते ते तिच्या नवऱ्यानं आणून द्यावं ना. नवरा आणून देईल तेव्हा ना. माझा आता बाई योग असा आहे, योग असा आहे, काय सांगू तुम्हाला. बाई मी जन्माची ग बुरी, बाई मी जन्माची ग बुरी, बुरी म्हणजे वाईट, कमनशिबी. बाई मी जन्माची ग बुरी, झाले 2 महिने साजण येईना घरी. नवरा गेलाय तिकडे, 2-2.5 महिने झाले, घराकडे फिरकून सुद्धा पाहिले नाही. झाले 2 महिने साजण येईना घरी, अग झाले 2 महिने साजण येईना घरी. काय साजण मिळालाय मला नवरा. देवळात कुटी तो टाळ. सुरू झालं तुकारामाना शिव्या घालणं. अग देवळात कुटी तो टाळ, देवळात कुटी तो टाळ, घाली माळ गळ्यामध्ये हरिनामाचा चळ. अग घाली माळ गळ्यामध्ये हरिनामाचा चळ. चालू राहू द्या. गळ्यात माळ काय घालतो, टाळ काय कुटतो, पायात चाळ बांधून नाचतो काय. त्या पांड्याच्या नादापायी आवलीबाईनी, जिजाबाईनी कधी भगवंताला पांडुरंग पूर्ण म्हटलं नाही, विठोबा पूर्ण म्हटलं नाही. पांड्या नाही तर विठ्या नाही तर काळ्या, ही त्यांनी दिलेली संबोधन आहे. त्या पांड्यानं असा चळवला माझा नवरा, घाली माळ गळ्यामध्ये हरिनामाचा चळ. काय संसार. घरी नाही दाणा मुळी, बाई घरी नाही दाणा मुळी, घरात धान्याचा कण नाही म्हणा. अहो घरी नाही दाणा मुळी, अन कोणी देईना ग उसने, फिरले मी सारी आळी. बेटाळात कुठे उसनं मागायला जावं, कोणी आम्हाला उसनं पासनं सुद्धा देत नाही. का? कारण आमच्याकडनं उसनं परत जाण्याची शक्यताच नाही. कोणी देईना ग उसने, फिरले मी सारी आळी. तो पांड्या म्हणे सगळ्या जगाकडं दयेनं पाहतो, त्या मेल्याला सगळं जग दिसतं, माझं घर दिसत नाही. माझं घर दिसत नाही.
माझी लेकरं बाळ दिसत नाहीत त्याला. काय सांग, कुठ मेला ग याचा हरी, अग कुठ मेला ग याचा हरी. त्या पांड्याला माझी लेकरं बाळ दिसत नाही, माझा प्रपंच दिसत नाही. बाई कुठ मेला ग याचा हरी, माझी सोन्यासारखी पोर आरडती घरी. अग माझी सोन्यासारखी पोर आरडती घरी. महाराज, हे तिचं जे बोलणं होतं ना मंडळी, या बोलण्यामधली एक काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार एकही खोटा नव्हता. तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांच्या प्रपंचाचं असलेलं हे खरं शब्दचित्र होतं. महाराजांचा असा प्रपंच होता. हे तिचं बोलणं ऐकल्यावर ती समजूतदार होती. जिनं अडवलं ती बाई, ती म्हणाली बरं बरं बरं, तुकारामांच्या हे पहा, सणावाराच्या दिवशी अशा नवऱ्याला शिव्या देऊ नये, म्हणजे सण झाल्यावर दिल्या तर चालतील. कुंडली चला माझ्या बरोबर, चला माझ्या बरोबर. कुठं? चला तर खरी. म्हणून हाताला धरून घेऊन आली. महाराज थांबा, आले मी, असं म्हणून आतमध्ये गेली. आणि आतमध्ये जाऊन मंडळी एका भल्या मोठ्या सुपामध्ये अगदी छान दाणेदार, मगाशी आमच्या अपर्णाताईंनी वर्णन केली मंगळवेढ्याची ज्वारी, अशी टपोरी मोत्यासारखी असलेली ज्वारी, 2 पायल्या ज्वारी त्या सुपामध्ये ओतली आणि ते ज्वारीनं भरलेलं सूप घेऊन बाहेर आली. ते भरलेलं सूप आणलेलं आवलीबाईंनी पाहिलं आणि 4 पावलं मागे गेले. तुम्हाला सांगतो, महाराजांवर रागवत होती, करवादत होती, शिव्या घालीत होती, कडकडा बोट मोडीत होती त्यांच्या नावाने. पण प्रपंचामध्ये, जीवनामध्ये चालताना महाराजांनी जे सांगितलं त्याच वाटेवरून पावलं टाकली. तिनं भरलेलं सूप आणलेलं पाहिल्याबरोबर आवलीबाई साहेब 4 पावलं मागे गेले. त्यामुळे छे 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 छे, हे मी घेणार नाही, हे घेणार नाही. आमच्या त्या वेडोबानं सांगून ठेवलंय, भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, जळो जिणे लाजिरवाणे, जळो जिणे लाजिरवाणे. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, जिणे लाजिरवाणे, जळो जिणे. ऐसी आसी नारायण, ऐसी आसी नारायण, ऐसी आसी नारायण, उपेक्षी जे सर्वथा. ऐसी आसी नारायण, उपेक्षी जे सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे, उपेक्षी जे सर्वथा. भीक मागणारे भगवंताला आवडत नाही म्हणाली, मला हे घेता येणार नाही. ती म्हणाली, अहो मी भीक म्हणून कुठे देते तुम्हाला, उसनं सुद्धा नको, मला हे उसनं फेडता यायचं नाही. अहो मी उसनं सुद्धा देत नाही आपल्याला. मला सांगा, तुम्ही आई आहात ना लेकरांची? हो. मी आई आहे ना लेकरांची? हो. मग बाई, आजचा सण असा आहे औसेचा की आजच्या दिवशी गावातलं एकही लेकरू उपाशी राहणार नाही, हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे का नाही? मग त्या कर्तव्यापोटी मी आपल्याला देते, म्हणून नाही म्हणू नका. पदर करा. पदर केला महाराज, आणि तिनं ते जे जोंधळे होतायला प्रारंभ केला. काय ते पातळ होतं हो, जीर्ण झालेलं. ते जोंधळे पातळाच्या पदरात ओतायला लागल्याबरोबर त्याला 17 ठिकाणी भोकं पडून सरसर 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 जोंधळे जमिनीवर सांडायला लागले. त्याला इकडून हात दे, तिकडून हात दे, इकडून गुंडाळ, तिकडून गुंडाळ, असं करून कसं तरी ते पोटाशी गुंडाळलं आणि घेऊन आवलीबाई घरी आल्या. दारात 2 लेकरं बसलेली होती. एका कोपऱ्यात भागाबाई, एका कोपऱ्यात महादोबा.
आणि आईने पदरात बांधून काहीतरी आणलंय हे पाहिल्यावर त्या पोरांना इतका आनंद झाला, भुकेनं व्याकुळ शीण झालेले होते, पण आईच्या पदरात काहीतरी आहे हे पाहिल्याबरोबर उत्साह आला लेकरांना, नाचायला लागली. आई आई काय आणलं, काय आणलं, काय आणलं? आणलं ना म्हणेल मेल्यानं तुमच्या डोंबलावर घालायला. बोलणं असंच होतं त्यांचं. बाप तर गेला बोंबलत तिकडे विठ्ठल विठ्ठल करत, पण आता तुमच्या पोटात काहीतरी घातलं पाहिजे ना मला, आणलंय ना म्हणली तुमच्यासाठी. आणि म्हणून घरात आणून ते जोंधळे जमिनीवर सोडले, जरा पाखडले, निवडले, अर्धे अर्धे केले. अर्धे जोंधळे एका फाटक्या धडप्यामध्ये, धडपा म्हणजे मांजर पाटाचं जुनं कापड, त्या धडप्यामध्ये बांधले, त्याची पुरचुंडी बांधली, ते एका मातीच्या येळणीत ठेवलं. म्हणाल बा येळणी म्हणजे काय? येळणी म्हणजे मातीच्या मडक्यावर जे मातीचंच केलेलं खोलगट तव्यासारखं झाकण असतं त्याला येळणी म्हणतात. तेव्हा ते येळणीत ठेवलं आणि ती येळणी आड्याला एक शिंक टांगलेलं होतं जुनं, त्या शिंक्यामध्ये अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवलं, अर्धे अर्धे जोंधळे करून. कशासाठी? पुन्हा 8 दिवसांनी भूक लागली म्हणजे हेच जोंधळे कामी येतील म्हणून अर्धे वर ठेवले. आणि अर्धे भागीला आवाज, भागे चल ये इकडे, बघत काय बसलीस, चल जरा मला हात लाव जात्याला. जुन्या आया खूप वाईट होत्या तुम्हाला सांगतो. मुली 5 वर्षाच्या झाल्या की त्यांना कामं सांगायच्या. चल एवढं झाडून घे, चल तांब्यानं पाणी भर, चल आता पानं घ्यायची वेळ झाली आहे पानं घे, चल कोरडं कोरडं मीठ लिंबू लोणचं कोरड्या चटण्या वाढ. अशी मुलींना, अगदी 5 वर्षाच्या मुलींपासून आया कामं, फार वाईट आया होत्या जुन्या. नवीन आया इतक्या चांगल्या आहेत तुम्हाला सांगतो, एक काम सांगत नाहीत पोरींना. लग्नाला मुलगी आली, एकाने मला सांगितलं, म्हणजे आम्ही मुली पाहता तुम्ही एवढे बुवा फिरता, आमच्या मुली करता स्थळ बघा ना. बरं म्हणे, मुलगी काय करते, काय शिक्षण बिक्षण सगळं सांगितलं. म्हटलं घरकाम अजिबात करत नाही म्हणे, तिला अजिबात साधा चहा सुद्धा करता येत. लग्न कसं करता तिचं? जिला चहा करता येत नाही तिचं लग्न कसं काय करत? अहो नवरा करील ना म्हणले, कुंडली. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो नवीन आया इतक्या छान आहेत, जुन्या आया फार वाईट होत्या. भागे बघत काय बसली, चल लाव हात. बसल्या महाराज जात मध्ये. आवलीबाईंनी डावा पाय जवळ घेतला, उजवा पाय लांब केला. तिकडून भागाबाई बसल्या. त्यांनी एक पाय लांब केला, एक पाय जवळ घेतला, आणि असं ते दोघींच्या 2 पायांमध्ये मध्ये जातं आणि 2 बाजूनी दोघी जणी बसलेल्या. आणि दळायला सुरुवात झाली. 4 दाणे घातले आणि जातं फिरायला लागलं, घर 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 घर. आणि जात्याची घरघर सुरू झाली आणि दळणारीच्या गळ्यात सूर आला नाही, असं कधीच होत नाही. तुम्हाला संशोधन सांगतो, सगळं असलेलं स्त्रीगीत नावाचं जे साहित्य आहे त्याची जननी जर कोण असेल तर ती जात्याची घरघर आहे, लक्षात ठेवा. त्या जात्याच्या घरघरीतनं स्त्रीगीत जन्माला आली. आणि सुरू झालं ते घर घर घर. आणि आवलीबाई साहेबांना चेव आला आणि त्यांनी हातभर नाक वर ओढलं. म्हणाल बा हातभर नाक वर ओढलं म्हणजे इतका नाकात मसाला होता, पुंडली तो सगळा वर ओढला आणि स्वर लावला आणि सुरू झाली ओवी. बाई दीपवाळीच्या सणा, बाई दीपवाळीच्या सणा, आला भाऊ माझा साजणी, आला भाऊ माझा साजणी. बाई दीपवाळीच्या सणा, आला भाऊ माझा साजणी ग, आला भाऊ माझा साजणी. त्याने चितांग सोनियाचा, त्याने चितांग सोनियाचा, मज घातली ओवाळणी, मज घातली ओवाळणी, मज घातली ओवाळणी, मज घातली ओवाळणी. ही जात्यावरची ओवी आहे. मराठवाड्याच्या भागात या चालीनं ती म्हटली जाते. प्रत्येक भागात तिची चाल वेगवेगळी, खानदेशात वेगळी. बहिणाबाईच्या ज्या सगळ्या कविता आहेत त्या सगळ्या खानदेशातल्या जात्यावरच्या ओव्या आहेत.
आणि पहिली माझी ओवी पहिला माझा नेम घेईन तुझे नाम पांडुरंगा घर 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 घर. ही विदर्भातली असलेली चाल आहे. आणि आता जी मी म्हटली ही मराठवाड्यातली असलेली चाल आहे. काय ओवी म्हटली? बाई दीपवाळीच्या सणा आला भाऊ माझा साजणी आणि त्याने चितांग सोनी याचा मज घातली. चितांग म्हणजे सोन्याचा भरलेला दागिना, 1 ग्रामवाला नव्हे. हा, भरीव सोन्याच्या दागिन्याला चितांग म्हणतात. त्याने चितांग सोनी याचा मज घातली ओवाळणी. अशी ओवी आवलीबाई साहेबांनी म्हटली. आणि भागाबाईंनी तोंड बाजूला केलं, एक हात आडवा धरला आणि हसायला लागल्या. 7 वर्षाच्या भागाबाई आईची ओवी ऐकून त्या हसायला लागल्या. आपली ओवी ऐकून मुलगी हसते हे पाहिल्यावर इतका संताप झाला आवलीबाईंचा. त्या म्हणल्या, गधडे कारटे, माझी ओवी ऐकल्यानंतर फिदी 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 दात काढतेस, मेले. काय झालं हसायला? काय झालं हसायला? ती म्हणाली, आई रागावू नको आणि मारू तर अजिबातच नको, हसू नाही तर काय करू. नाही, तू आत्ता म्हणालीस बाई दीपवाळीच्या सणा केव्हा झाली ग दिवाळी. आपल्याकडे तर दिवे लागलेच नाही, खायला तेलाचा काटा नाही, दिवे लावायला तेल कुठून आणायचे. आपल्याकडे दिवाळी तर बरं झाली असेल. आला भाऊ माझा, तुझा भाऊ म्हणजे आमचा मामा, तो तर माझ्या डोळ्यासमोर कधीच आला नाही. आम्ही तर मामाला पाहिलंच नाही. काळा का गोरा, लठ्ठ का रोड, उंच का ठेंगू, श्रीमंत का गरीब, आम्ही तर पाहिलाच नाही. बरं ठीक आहे, आम्ही झोपी गेल्यावर तो आला असेल, पण त्यानं तुला ओवाळणी काय घातली म्हणालीस? चितांग सोनी याचा, सोन्याचा भरीव दागिना. मग आई, आपल्या घरी जर सोन्याचा भरीव दागिना आहे तर मग गेले 4 दिवस आम्ही उपाशी का ग आहोत? आवलीबाई म्हणाल्या, कारटे, जास्त अक्कल चालायला लागली आहे तुझी, गप्प बैस. जात्यावर बसलं म्हणजे असं स्त्रीगीत म्हणायचं असतं, त्याला स्त्रीगीत म्हणतात. म्हणालो, स्त्रीगीत म्हणजे काय? स्त्रीगीतची व्याख्या फार सोपी आहे स्त्रीगीताची. ज्या गीतामध्ये माहेरच्यांचं भरपूर कौतुक आणि सासरच्यांना भरघोस शिव्या असं जे गाणं असतं त्याला स्त्रीगीत असं म्हणतात. कुंडली असंच म्हणायचं असतं असं. आणि काय ग, एवढी माझ्या चुका काढतेस, शिंग फुटली तुला अकलेची. तुला येते काय? तुला येते एखादी ओवी? येते? म्हण म्हण म्हण. येते, मी म्हणे नाही, पण मी ओवी म्हटली म्हणजे तू मला मारल्याशिवाय राहणार, त्याच्यामुळे मी म्हणतच नाही. नाही, आज सगळे गुन्हे माफ तुला. मी तुला ओरडणारही नाही, तुला मारणारही नाही. तुला म्हण म्हण म्हणू? नक्की नाही ना मारणार? नाही म्हणते. आणि काय सांगू महाराज, काय ते गोड लेकरू होतं हो 7 वर्षाचं. गोधूम वर्णजीचा, अहो गोधूम वर्णजीचा, हरणाच्या पाडसा परी डोळे, स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधुबिंब जेवी वाटोळे. चंद्रबिंबासारखं जिचं मुखमंडळ, गव्हासारखा जिचा वर्ण, तो केश पाश काळा आणि भाळावरी लांब आडवे कुंकू. कपाळावर आडवी कुंकुवाची रेष आहे महाराज. भरभर 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 काळे केस उडतायत. किती दिवस त्याला तेलाचं बोट लागलेलंच नव्हतं. इकडून तिकडून सावरतायत उडणारे केस. तो केश पाश काळा भाळावरी लांब आडवे कुंकू. आणि आवाज जणू म्हणती शब्द तीचे, आम्ही कोकिल रवास ही जिंकू. कोकिळेनं हारून आपलं कूजन थांबवावं, इतका गोड आवाज तुम्हाला सांग. आणि त्या गोड आवाजानं त्या भागाबाईंनी ओवी म्हण काय म्हणाली? बाई भीवरेच्या तिरी
उभा विठ्ठल श्री हरी, उभा विठ्ठल श्री हरी, तात माझा तुकाराम, तात माझा तुकाराम, वाहे नामाची मंजिरी, वाहे नामाची मंजिरी. एका ओवीत सगळा. आपलं आराध्य दैवत आले, आपले वडील आले, वडिलांचं असलेलं सातत्य भगवन नामातलं ते आलं आणि भक्ती प्रेमाची पराकाष्ठा आली. एका ओवीत भागाबाईंनी सगळं आणलं. पण व्हायचं तेच झालं. पांडुरंगाच्या तुकारामांच्या स्तवनाची ओवी भागाबाईंनी म्हटली, जे माथ भडकलं आवलीबाई साहेबांचं, हा संत कार्टे गधडे, शेवटी बापाच्या वळणावरच गेली म्हणली. बापासारखी मुलगी त्या पांड्याचं कौतुक करते, आपल्या बापाच्या टाळकुटण्याचं कौतुक करते. कार्टे एवढंच आहे तर जा आणि त्या पांड्याला, त्या काळ्याला विचार, कधी तू वा बरे केले, कधी तू वा बरे केले, कधी तू वा बरे केले, अरे वा बरे केले, कधी तू वा बरे केले. करिसी भक्ताच्या जन्माचे वाटोळे, करिसी भक्ताच्या जन्माचे वाटोळे, कधी तू वा बरे केले, कधी तू वा बरे केले, कधी तू वा बरे केले. विचार त्या पांड्याला, आजपर्यंत एका तरी भक्ताचं बरं केलंय का त्या मेल्यानं म्हणून. याला राहायला मोठमोठाले प्रासाद, मोठमोठाली मंदिरं आणि भक्तांच्या चंद्रमौळी झोपड्या, डोक्यावर छप्पर नाही अशा ठिकाणी भक्त राहतात. याला रोज पंचपक्वान्नाचे नैवेद्य, भक्तांच्या पोटात सारखी एकादशी नाही तर महाशिवरात्र कडकडीत उपास. याच्या गळ्यामध्ये नवरत्नांचे हार, भक्तांच्या गळ्यात तुळशीची लाकडं, याच्या अंगावर महावस्त्र आणि भक्ताच्या अंगावर लक्तर. विचार त्या, आजपर्यंत तरी एका भक्ताचं धड केलंय का म्हणाव तू. आणि कार्टे त्या पांड्याचं गुणगान आणि त्याचं भजन करणाऱ्या बापाचं गुणगान गातीस. असा तो तोपखाना भागाबाईंवर आवलीबाई साहेबांचा सुरू झाला. तेवढ्यात कानावर मोठ्यांदा बाहेरून हाक आली, भर दे कटोरा, भर दे, भर दे कटोरा, भर दे, भर दे कटोरा, भर दे, भर दे कटोरा, भर. हम तो साई मस्त मगन में, मस्त मगन में अपनी स्थान में रहते, भर दे कटोरा, भर दे, भर दे कटोरा, भर दे. मिजासीत दिमाखात हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागणारा 6.5 फूट उंच अजस्त्र असा एक फकीर महाराजांच्या दारापुढे येऊन उभा राहिला आणि मोठ्या दिमाखामध्ये आवाज देतोय, भर दे कटोरा, भर दे, भर दे कटोरा, भर दे. माई दे कटोरा भरून पीठ दे आम्हाला. अरे पहा, आज देना है तो जल्दी दे दे, देना है तो जल्दी दे दे, ना तो ना कह दे, भर दे कटोरा, भर 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 दे. माई द्यायचं तर लवकर आणून दे, नाहीतर आम्हाला जा म्हणून सांग, तू नाही तर दुसरं कोणी घाली. अशी दिमाखात भीक मागत होता. कोण होता हो हा? तुकारामांच्या काळात त्या देहू गावाच्या पंचक्रोशीमध्ये 5 अधिकारी सत्पुरुष होते. त्यात इस्लाम धर्माचा अनगळशा नावाचा फकीर, सर्व सिद्धी प्राप्त असलेला फार मोठा त्यांच्या धर्माप्रमाणे अधिकारी होता आणि सिद्धी त्याला प्राप्त होत्याच.
इस्लामी असो नाहीतर सनातनी असो, सिद्धी सगळीकडे सारख्याच आहे. हा, तेव्हा सिद्धिप्राप्त असा असलेला तो अनगळशा नावाचा फकीर तो भीक मागत आला. आता तो का भीक मागत आला? त्याला लेकाला झाला अहंकार, आणि तो अहंकार झाल्यामुळे त्याच्या सगळ्या सिद्धी गेल्या. आणि तो जे छाछू फाफू करून चमत्कार करून लोकांना आपल्या नादी भरत असे, तर ते झालं बंद. त्या अनगळशाला कुणीच विचारीना त्याच्याजवळ सिद्धी नसल्यामुळे. म्हणून तो गेला रडत आपल्या गुरुजवळ, आणि सांगितलं मेरी सब सिद्धियाँ चली गई. म्हणजे बराबर आहे, तू माजलाच जास्ती म्हणून तुझ्या सिद्धी गेल्या. मग आता काय करू? तेव्हा त्याच्या गुरुनं मौलवीनं त्याला सांगितलं, हातात कटोरा घे आणि भीक मागत फिर. आणि जिथे ब्रह्मेंद्र रुद्र मृग्यम भाग्यम विषयेषु वैराग्यम, वैराग्य वाक्य ज्या सत्पुरुषाला प्राप्त झालंय, मूर्तिमंत वैराग्यानं जो नटलेला आहे, असा एखादा सत्पुरुष जर समजा कुणी असेल तर त्याच्या दारासमोर जाऊन भीक माग. त्याच्या घरातला कण तुझ्या कटोऱ्यात पडला म्हणजे कटोरा भरून वाहील. म्हणून कटोरा ज्या घराशी भरून वाहील ते वैराग्यशील पुरुषाचं घर आहे हे जाणून त्याला तू शरण जा, त्याचे पाय धर, उसका तू नोकर बन, कुछ भी बन. पण त्यांनी जर कृपा केली तर तुझ्या सिद्धी परत येतील, असं मौलवीनं अनगळशा फकीराला सांगितलं. आणि म्हणून तो भीक मागत निघाला. मारत तो माहुलीचा होता मूळचा. माहुलीन निघाला, तुम्हाला सांगतो, पुण्यात गेला, चिंचवडला गेला, आळंदीला गेला, आणि फिरता 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 देहू गावात आला. इथे तुकाराम नावाचे सत्पुरुष कोणी आहेत हे त्याच्या कानावर होतं, पण त्यांचं घर दार त्याला काही ठाऊक नव्हतं. तो नेमका या दारापुढे तुकारामांच्याच उभा राहिला आणि हाका फोडायला लागला, भर दे कटोरा भर दे, भर दे कटोरा भरून दे माय, कटोरा भरून दे. अशी हाक ऐकली. आणि तोप गोळे जे भागाबाईच्या दिशेनं चालले होते आवलीबाई साहेबांच्या तोंडातून, त्या तोफेनं तोंड फिरवलं आणि भागाबाईकडची दिशा सोडली आणि अंगणाकडची दिशा धरली. आणि जे सुरू झालं, महाराज कोण रे तो मेला सोद्या फुकट्या, एवढा मोठा आजगरासारखा वाढलाय, 6.5 फूट उंचीचा, भिका मागायला लाजा वाटत नाही मेल्यानं तुम्हाला? आणि गाव ओस पडलं का? आणि माझंच घर दिसतंय का? खूप तुम्हाला सांगतो, आमच्या नागपूरला जे सार्वजनिक नळ होते ना, त्या नळावर पाण्यासाठी नंबर लावायला भांडणं व्हायची. ती इतकी सुंदर व्हायची तुम्हाला सांगतो. माझी जी वाणी बळकट झाली ती भांडणं ऐकून ऐकूनच झाली. पुंडली काय काय रंगारंगाचं बोलायला लागल्या. आवलीबाई साहेब, कीर्तनाची मर्यादा आहे म्हणून, नाही तर मी तुम्हाला तसं भांडून दाखवलं असतं. तो एक वेगळा कार्यक्रम ठेवा माझा. काय काय बोलायला लागल्या, लाजा वाटत नाही म्हणाली. एवढे धडधाकट भिका मागत फिरतात, मेल्यानो तुझ्या बापाची पेन ठेवली इथं, कटोरा भर तुला देऊ, आणि माझ्या लेकरांच्या पोटात काय बाबळीचे काटे भरू का म्हणाली. तिचं तळतळणं खरं होतं. 4 दिवसाचे लेकरं उपाशी, त्यांच्याकरता पीठ दळलेलं तिने, त्यातलं कटोराभर कुणी मागितलं तर त्या आईचा जीव काय होईल मला सांग. तळतळून बोलल्या त्या. पण असं त्या बोलायला लागल्यावर चिमुकल्या भागाबाई उठल्या आणि आपलं चिमुकला हात आईच्या तोंडावर ठेवला. आई, असं बोलू नये, दारी आलेल्या माणसाला असं बोलू नये. आणि तू काय एवढं बोलतेस सांगू का? आपले बाबा नाही येत ना घरी म्हणून एवढं बोल. बाबा जर असते तर त्यांनी तुझं काही चालू दिलं नसतं. हे सगळं पीठ सावडून त्याचा कटोरा भरून दिला असतं. काय मेली कर्णाचा अवतार आहे कार्टी. हे सगळं दळलेलं पीठ त्याच्या कटोऱ्यात घालून तुमच्या पोटात काय दगड घालू काय म्हणली. आली मोठी, एक कणभर पीठ देणार नाही असं म्हणून भरा 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 घाईघाईनं ते पीठ सावडून टोपल्यात भरायला लागल्या. आणि ते पीठ सावडण्याच्या नादात आई गुंतली. हे भागाबाईंनी पाहिलं आणि आपले 2 चिमुकले हात पटकन त्या पिठात घातले, चटकन मुठी आवळल्या, उठल्या
आणि पळणार मागे वळून ते आवलीबाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी जात्याचा खुंटा उपटला आणि इतका खाडकन मारला त्या चिमुकल्या मुठींवर हो की बोटांच्या खड्यावर तो खुंटा बसल्या बरोबर जीव घेण्या वेदना झाल्या. मूठ सुटली, पीठ सगळं मातीत गेलं. पण तरी कळवळत पुन्हा ती मूठ जवळ केली, दोन्ही काखेमध्ये मुठी धरल्या भागाबाईंनी आणि तशाच निघाल्या अंगणाच्या दिशेने. आणि त्या 6.5 फूट उंच असलेल्या अनगळशहासमोर तो केवढा या केवढ्या उभ्या राहिल्या आणि प्रेमानं आवाज दिला, साई महाराज, अजी साई महाराज, हो, तुम्ही कटोराभर पीठ मागितलं पण आमच्याकडे एवढं नाही, म्हणून मी आपल्याला विनंती करते, चिमुटही करा ग्रहण साई, अहो चिमुटही करा ग्रहण साई, दारिद्र्याने ठावा दिधला, दारिद्र्याने ठावा दिधला, धान्य मुळी नाही, चिमुटही करा ग्रहण साई. महाराज, आम्ही गरीब, आम्हाला 4-4, 8-8 दिवस जेवायला मिळत नाही, तुम्ही कटोराभर मागता, आमच्याकडे तेवढं नाही, पण मोठ्या प्रयत्नानं मी ही चिमूटभर आणलंय, एवढा आपण घ्या महाराज. ते आर्जव ऐकलं, तो अनगळशहा माजलेलाच होता, पण त्या लेकराचा आर्जवी स्वर ऐकला आणि त्यानं चमकून खाली पाहिलं, ते गोधूम वर्णजीचा हरणाच्या पाडसा परी, असं ते निर्मळ लेकरू पाहिलं आणि तो पहाडासारखा अनगळशहा विरघळला, खाली वाकला. तो म्हणाला, अच्छा बेटी, उतना ही डाल दे, उतना ही डाल दे, म्हणून त्यानं कटोरा पुढे केला. त्यानं पुढे केलेल्या कटोऱ्यापर्यंत हात पोचायला भागाबाईंना असं चवड्यावर उभं राहावं लागलं. तेव्हा कुठे त्यांचे हात कटोऱ्यापर्यंत पोहोचले आणि ते बोटांच्या बेचक्यांमध्ये मूठ बांधल्यामुळं जे राहिलेलं अडकलेलं पीठ होतं, असं त्यांनी ती मूठ उघडली आणि बोटं अशी शिंतडली. आणि ती बोटं शिंतडल्यानंतर मधल्या बेचक्यांमधलं जे काय कणकण 2-2 कण पीठ असेल ते पीठ त्या कटोऱ्यात पडलं. आणि काय सांगू आपल्याला, तो कटोरा जड झाला आणि पांढऱ्या शुभ्र पिठानं भरभरून वाहायला लागला. कटोरा जड का लागतोय, अनगळशहानं कटोऱ्याकडे पाहिलं, तो पिठानं भरून कटोरा वाहत होता. तो वाहणारा कटोरा तसाच बाजूला ठेवला हो, आणि त्या भागाबाईंना चटकन उचलून कडेवर घेतलं, मुखावरून हात फिरवला, मस्तकाचं अभंगराण केलं, कपाळाचं चुंबन घेतलं, छातीशी लावलं. माय, कोण आहेस तू? तुझ्या चिमटीनं माझा कटोरा भर, कोण आहेस तू? सांग सांग, कुणाचं घर आहे हे? तू कोण आहेस? माझा कटोरा तुझ्या दाराशी भरून का वाहिला? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माय तू दे. हो, आता ती लहान मुलगी राहिली नाही, अनगळशहाची माय झाली, तुम्हाला सांगतो. इतक्या प्रेमानं आजपर्यंत तुकाराम बुवांच्या मुलांना कोणीच जवळ घेतलेलं नाही, कोणी विचारलेलं नव्हतं. वेटाळातल्या बेवारस कुत्र्याला जशी वेटाळातली सगळी माणसं हाड हाड करतात, तसं तुकारामांच्या मुलांना सगळं देहूगाव हाड हाड करीत होतं. इतक्या प्रेमानं कडेवर घेऊन मुखावरून हात फिरवून, तू कोण आहेस, तू कोण आहेस, असं त्या अनगळशहानं विचारल्याबरोबर तुम्हाला सांगतो भागाबाईंचा कंठ भरून आला, डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, साई महाराज, मी की नाही कन्या मी संत तुकयाची, कन्या मी संत तुकयाची, कन्या मी संत तुकयाची, कन्या मी संत तुकयाची. मी भागाबाई आहे इथपासून सुरुवात नाही केली. कुठून सुरुवात केली?
महाराज कन्या मी संत तुकया, कन्या मी संत तुकया, कुणब्याची गरीबाची, कुणब्याची गरीबाची हो, कुणब्याची, कुणब्याची गरीबाची, कुणब्याची गरीबाची, कुणब्याची गरीबाची, गरीबाची कन्या मी संत तुकया, कन्या मी संत तुकया. काय म्हणतेस? तुकाराम महाराजांची मुलगी, अखंड विश्वाला जेऊ घालण्याचं ज्याचं सामर्थ्य, असा तो सिद्ध पुरुष. त्याच्या घरामध्ये धान्याचा कण नाही, त्याच्या घरातली लेकरं कडकडा उपाशी. त्या अनगळ शहाला समजेना माय हे कसं. साई महाराज त्याचं असं झालं, उदिम धंदा नाही उरला, उदिम धंदा नाही उरला जी. आजी उदिम धंदा नाही उरला, कोणी विचारी नच आम्हाला, फिकीर पोटाची, फिकीर पोटाची, कन्या मी संत तुकया, कन्या मी संत तुकयाची, संत तुकयाची, संत तुकया. म्हटल्या बरोबर खाली ठेवलं तिला आणि साष्टांग नमस्कार घातला. महाराज मला आपल्याला सांगायचं एवढंच आहे की वैराग्ययुक्त भक्ती करणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा अधिकार कोणता, किती, हा अधिकार आहे. महाराजांच्या मुलीचा चरित्र पुढे खूप मोठं आहे हो. आणखीन सांगतो म्हटलं तर तासभर जाईल त्याच्यात, पण मी तुम्हाला कबूल केलंय. मी 5:30ला कीर्तन संपवीन म्हणजे संपवीन. हो, आमचं कीर्तन मारुतीच्या शेपटासारखं आहे, पाहिजे तेवढं मोठं पण पाहिजे तेवढं आखूड. हा अधिकार आहे महाराज कुणाचा? वैराग्ययुक्त साधन करणाऱ्यांचा. मग आता मला सांगा की असं कुटुंब, असा प्रपंच ज्या तुकाराम महाराजांचा आहे, त्या महाराजांनी काय म्हणावं? त्या महाराजांनी छाती ठोकपणाने म्हणावं की नाही, भाग्यवंत मी भाग्यवंत. झालेली सेवा देवर्षी नारदांच्या चरणी, त्यांच्या पुण्याईनं हा महोत्सव सुरू झाला. असे माझे परममित्र, खरोखरीच तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा वयानं वडील असून त्यांनी बरोबरीच्या नात्याने वागवलं, पण प्रेम करताना वडीलकीनंच प्रेम केलं. असे आमचे वैकुंठवासी बाळासाहेब, आम्ही प्रेमाने बाळासाहेब म्हणायचो त्यांना. आपण त्यांना नची आप्पा मार्जनी म्हणून ओळखता, पण आमचे बाळासाहेब. असा कीर्तन महोत्सव तुमच्यासारखी प्रेमी माणसं पाहिली म्हणजे त्या सगळ्या जुन्या माणसांची आठवण होते. ती सगळी माणसं आठवतात. त्यांच्या स्मरणाचा पुनःप्रत्यय देण्याचं श्रेय हे सर्वस्वी आपल्यासारख्यांनाच आहे, ते आयोजकांना आहे. आमच्या अभयजींचा आग्रह असतो, हल्ली म्हणे आयोजक म्हणायला लागले, आम्हाला 40च्या आतला कीर्तनकार पाहिजे, काळ्या केसाचा कीर्तनकार पाहिजे. तुम्हाला तरी मी त्यात युक्ती केली, काय डोक्यावर एकही केसच ठेवत नाही, पण दाढी मिशी फसवल्याशिवाय राहत नाही, ती पांढरी दिसतेच. आता काय म्हणावं या कर्माला? मंडळी, कीर्तनकार 40च्या आतला आणि 40च्या बाहेरचा नसतो. तुम्हाला सांगतो, कीर्तनकार कीर्तनकारच असतो.
5 वर्षाचा असेल तरी बालादपि सुभाषितम ग्राह्यम, आणि 95 वर्षाचा असेल तरी सुद्धा त्याचा अधिकार तेवढाच. आयोजन करीत असताना असे जर गैरसमज मनात शिरले असतील तर ते गैरसमज मनातनं काढून टाका. हे मी अधिकारानं सांगू शकतो, ते बोलण्याचा माझा अधिकार आहे. गेली 57 वर्ष हजारो आयोजक पाहिलेत मी, तुमच्यासारखे लाखो श्रोते पाहिले. 1 नव्हे 2 नव्हे 500च्या वर गावातलं पाणी पिऊन आलोय. इतक्या गावचं पाणी प्यालेल्या बुवा मला काहीच अधिकार नसेल का? त्या अधिकारानं सांग. कीर्तनासाठी कीर्तनाचं आयोजन करा, इव्हेंट म्हणून कीर्तनाचं आयोजन करू नका. इव्हेंटसाठी बाकीचे उकेरडे खूप आहेत, पाहिजे तेवढे वाढवता येतील, पण खरंच तुमच्या माझ्या अंतःकरणात भगवत प्रेमाचं अस्तित्व आहेच. पण त्याच्यावरची धूळ फुंकायला कारणीभूत ठरणारी जी कीर्तनं असतील मंडळी, त्याचं आयोजन वयाकडे अधिकाराकडे पाहून करू नका, अशी माझी हात जोडून विनंती. कोणालाही बोलवा, पण त्याचा अधिकार पाहून बोलवा. आणि असं निरपेक्षपणानं केलेलं आयोजन, केलेले कष्ट, केलेली मेहनत, याचं फळ परमात्मा काय देतो हे आपण 2 दिवस झाले अनुभवताय. तो अनुभव आपण आयुष्यभर पुन्हा पुन्हा घ्या. पुढच्या पिढीला द्या. तुम्ही आम्ही आज आहोत उद्या नाही, पण ही आवड, हा आनंद पुढच्या पिढीनं उचलतील अशी तरतूद करून ठेवा महाराज. आणि आपणही म्हणा छाती ठोकपणाने, वा आम्ही सुद्धा तुकारामांसारखे भाग्यवंत, आम्ही विष्णुदास जगी अभंग प्रसंगी धैर्यवंत भाग्यवंत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. झालेली सेवा नारदांच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ही सगळी माणसं जी आहेत ही वर्षानुवर्षाची माझी प्रेमी आहेत, माझ्या परिचयातली. म्हणजे माझ्यावरही यांचं प्रेम आहे आणि माझंही यांच्यावर प्रेम आहे. आता ते दाखवायला पुन्हा पुन्हा येता येत नाही. आता त्यांनी म्हटलं तर येत जाईन. कुंडली असं शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सगळ्यांचे खूप आभार. आमचा राजेंद्र झालं, हे अभयजी आहेतच, हा नवीन मुलगा तयार होतोय, पण तोही यांच्याबरोबर वाजवता वाजवता कीर्तनाला काय पाहिजे हे मोठ्या बारकाईनं आत्मसात तो करतोय, हे त्याच्या डोळ्यातनं आणि वाजवण्याच्या याच्यातनं दिसतंय. तेव्हा अशी ही मंडळी तयार हो. या सगळ्यांना सुद्धा ईश्वरी प्रसाद भरपूर लाभो अशी नारदांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय जय रघुवीर.